नमस्कार, प्रज्ञाज वर्ल्डमध्ये आपलं स्वागत आहे. सकाळी सकाळी हा चेहरा नाही पाहिला तर काय पाहिलं, तर आज सकाळी चेहरा होता एकदम खुश, कारण की सकाळी सकाळी आम्हाला दिसली होती या दोन चिवचिव. विरू सकाळी सकाळी ना या चिमण्या बघतो, म्हणजे पुण्यासारख्या ठिकाणी असं सकाळी अंगणात चिमण्या येणं म्हणजे किती छान. त्यानंतर विरूनं त्याची रिमोटची कार काढली आणि त्याला खेळत बसला. आजकाल विरूला ना ही कार खूपच आवडते. मग विरूचं रोज ते त्याच्याशी असं खेळणं चालू असतं. त्याला आता बरोबर समजले की कुठलं बटन प्रेस केलं ना कुठलं असं टायर वरती करतं खालती करतं. त्यामुळे दिवसातला एक तरी सेशन विरूचा या कार सोबत नक्कीच असतो. मग आम्हाला तेवढंच जरा बरं वाटतं की चला जरा टाइमपास होतो. टाइमपास म्हणण्यापेक्षा त्याच्यामुळे डेव्हलपमेंटला ही खूप चांगली गोष्ट आहे. मग त्यानंतर आमच्या घरी आले पाहुणे. हा आहे वंश दादा, ऍक्च्युली धीरजच्या मामाचा मुलगा आहे हा. तर आज मामा मामी आले होते घरी. मग विरू पण एकदा खुश होता. विरूला असे छोटे दादा दीदी आला ना तर खूप मजा वाटते. बघायची स्माईल, आनंद गगनात मावत नव्हता. मग हा पण छोट्या पाहुण्यांचा एक मुलगा होता, त्याच्यासोबत त्यांचं खेळणं चालू होतं. पण त्यानंतर मग ते गेलं आणि मी विरूसाठी ना इन्स्टंट सेरेलॅक बनायला चालू घेतलं. रवा भाजून घेतला, मखाना घेतला, हे बदाम घेतले, मुरमुरे घेतले आणि त्यानंतर थोडे पोहे घेतले. ह्या सगळ्यांना आणि ओट्स मीठ हे घेतलं सगळं, कारण आम्ही निघालो होतो ट्रिपसाठी. सो त्यासाठी विरूचं ते बनवलं होतं मी इन्स्टंट फूड आणि आम्ही निघालो आज ट्रिपसाठी सगळेजण. तर हे बघा आमचा पहिला स्टॉप होता इथे चहाचा. ऍक्च्युली सगळे दिदी वगैरे आलेले आहेत. सो आम्ही सगळेजण ट्रिपला निघालो होतो. मावशी, रोहन, रोहित, सगळ्या दिदी, ही आहे जा. बघा परत चहा घेऊन आम्ही परत बसलो गाडीमध्ये आणि निघालो. एकदम अंधार रस्ता, ऍक्च्युली 4 तासाचा हा घाट होता. आम्ही निघालो होतो मालवणला. रात्रीच निघालो होतो. रात्रभराचा प्रवास होता पूर्ण. एवढं घनदाट जंगल होतं ना खूप. ऍक्च्युली इथं पोहोचलो होतो ना तिथनं ते पावनखिंड 8 किलोमीटर होती. मग आम्ही सकाळी 6 वाजता या ना घाटामध्ये उतरलो. ऍक्च्युली इथे इतकं मस्त मोठा रस्ता होता आणि वाहतूक अजिबातच नव्हती. त्यामुळे सगळा रस्ता आपलाच असल्यासारखा आम्ही सगळीकडे पसरलो आणि आमचं फोटो सेशन चालू केलं. आणि तेवपर्यंत विरू काय करत होता बघा. विरूची चालली होती झोप. विरू मस्तपैकी झोपला होता. मग मी पण जरा झाडा झुडपांमध्ये गेले, जरा फिरले आणि मस्त मालवण आम्ही येत आहोत असं टाइमपास केला. त्यानंतर या बारक्या लेकरांसोबत मी जरा असा कॉमेडी थोडासा व्हिडिओ केला, सगळ्यांनी इंट्रोड्यूस केलं. आणि हे बघा काय चालू होतं. सगळे याला त्याला तू माझा फोटो काढ, मी तुझा फोटो काढतो असं सगळ्यांचं चालू होतं. आणि माझा आणि आरूचं तिसरंच चालू होतं. आमची असली बेकार घाणेडी आम्ही स्माईल देत होतो. आम्हालाच केलं बाय बाय आणि परत बसलो गाडीमध्ये आणि निघालो. आता इथून 1.5 तास मालवण राहिलं होतं. परत त्या घाटामधनं आम्ही गेलो आणि आम्ही पोहोचलो मालवणला. विरू बघा, विरूचं फुल लॉन आराम घेणं चालू होतं. किती दगड झोंडे येऊ दे काही होऊ दे, विरूचं झोपणं चालूच होतं. किती वळण आले काय आले तरी विरूचं झोपणं चालू होतं. इतका मस्त हा रस्ता आणि छान प्रवास होता ना. ऍक्च्युली रात्री जरा भीती वाटते पण दिवसा मस्त वाटतं. सो त्यानंतर आम्ही पोहोचलो आमच्या रूममध्ये. हे बघा हे रूम छान रूम होती. इथे एक टीव्ही होता, हे आमचा पसारा. इथे एक बाल्कनी होती, AC होती. इकडे लक्ष देऊ नका, धीरज थकले त्यामुळे ते आराम करतात. सो नंतर इकडे बॅक साईडला मस्तपैकी असं गार्डन होतं, छानपैकी अशी झाडं होती. मग इकडे कबड होतं ज्यात आमचा ऑलरेडी पसारा सेट करून ठेवलेला होता. आणि मग या साईडला होते मी पारुषा तोंडाची. असलं बेकार तोंड झालं होतं. ऍक्च्युली 10 तासाचा आमचा हा प्रवास होता, त्यामुळे प्रचंड थकलो होतो आम्ही. मग आम्ही झालो फ्रेश आणि आम्ही निघालो मालवण फिरण्यासाठी. मग आधी लागली होती भूक, त्यामुळे मस्तपैकी आम्ही एका ठिकाणी आधी थांबलो आणि छानपैकी ना हा तिथला नाश्ता केला. आंबोळीच म्हणतात वाटतं. नाश्ता केला. विरूला पण मस्तपैकी आंबोळी आवडली. विरूने पण खाल्ली. ऍक्च्युली विरूला उत्तप्पा डोसा आवडतो त्यामुळे ही आवडलं होतं. मग आम्ही पटपट आमचा नाश्ता केला. त्याचबरोबर आम्ही पोहे खाल्ले आणि आम्ही झालो बीचवर जाण्यासाठी सज्ज. आम्ही दोघांनी ब्लॅक हॅट घातला आणि अशी स्माईल दिली आणि सगळ्यांच्या आधी तयार झालो आणि रस्त्यावर सगळ्यांची वाट बघत बसलो, सगळ्यांची म्हणजे घरच्यांची. मग परत आतमध्ये गेलो तर सगळ्यांना यायला थोडा उशीर होता. मग आम्ही थोडासा केला टाइमपास, थोडेसे काढले फोटोज व्हिडिओज आणि आम्ही गेलो बीचवरती. पण मजा अशी झाली की विरूला ना बीचवरती अजिबात जायला आवडत होतं. बीचवरती म्हणजे तो पाण्याला जरासा घाबरत होता. त्याच्यामुळे त्याला त्याचे पाय पण ओले नाही केले. मला वाटलं विरूला आवडत असेल पण काय माहिती विरूला बीच नाही आवडलं. मे बी हा माउंटेन पर्सन होतं की काय. हे बघा इकडे परत आम्ही खायला गेलो. रोहन काकाच्या मांडीवर बसून विरूनं खाल्लं आणि मग आम्ही दुपारी गेलो जेवण करायला. मस्तपैकी तिथली मालवणी व्हेज थाळी मी खाल्ली आणि बाकीच्याने आपलं खाल्लं. मग परत रात्री आम्ही झालो तयार आणि मालवणच्या रस्त्यांमध्ये जरा फिरायला गेलो. थोडं फिरलं, थोडं खाल्लं आणि छानपैकी मालवण एक्सप्लोअर केलं. सो असा झाला आजचा आमचा दिवस. भेटूयात आपण दुसऱ्या दिवशी. तोपर्यंत बाय.